तर आपण कॉलेजचा रिव्ह्यू तर बघितला, पण ॲक्च्युअल कॉलेजचं प्लेसमेंट कसं आहे, प्लेसमेंट रेट कसं आहे, या सर्व गोष्टी बघितल्या पाहिजे. तर आपण विद्यार्थ्यांना तर विचारतोच, की कॉलेजमध्ये प्लेसमेंट कसं आहे, पण डायरेक्ट जर आपण कॉलेजचे जे ऑफिसर आहेत त्यांना जर विचारलं, की कॉलेजमध्ये प्लेसमेंट कसं आहे, तर जास्त क्लिअर होईल आपल्यासाठी. तर आज आपण बोलणार आहोत TSMS कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट हेडसाठी. तर त्यांना विचारू आपण, की कॉलेजमध्ये प्लेसमेंट रेट किती आहे आणि प्लेसमेंट कसं आहे. नमस्कार सर. नमस्कार. सर, सर्वात पहिला आमचा असा प्रश्न आहे, की कॉलेजमध्ये प्लेसमेंट रेट किती आहे? सर्वप्रथम 12वीला जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत त्यांचे हार्दिक अभिनंदन. आणि आपण थोडंसं डायरेक्टली रेटकडे जाण्यापूर्वी आपण एक दोन गोष्टीच्यावर चर्चा केली पाहिजे, मला असं वाटतंय. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर की मुलाचं एक स्वप्न असतं की मला एक चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळावा आणि नक्की मिळालाच पाहिजे. परंतु स्वप्न बघणे आणि ते ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट करण्याच्यात थोडासा फरक आहे. तर आजचे जे युवक आहेत, जे विद्यार्थी आहेत, ते हुशार आहेत, टॅक्स सेव्ही आहेत, ठीक आहे. तर त्यांना आपण कुठं ॲडमिशन केलं पाहिजे किंवा कोणत्या कॉलेजमध्ये आपल्याला चांगली प्लेसमेंट मिळेल, चांगला जॉब मिळेल हे त्यांना माहिती आहे. तर ते येतात, विचारतात. प्लेसमेंट रेशो प्रत्येकाने विचारायलाच हवं. कारण काय आहे की प्लेसमेंट हे तर नंतरचा तो भाग आहे, परंतु त्याच्या आधी त्यांना आधीच आपण त्यांच्यावर स्वतःवर काम करतो आपण, बरोबर आहे. तर जर तुम्ही रेशो म्हटला तर आपल्याकडे 5 ब्रांचेस आहेत. कम्प्युटर आहे, त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे. आणि जर आपण ब्रँच वाईज जर बघितलं तर आमच्याकडे कम्प्युटरचा जो प्लेसमेंट रेशो आहे तो साधारणतः 70 ते 80च्या दरम्यान आहे. जर इलेक्ट्रॉनिकचा बघितला तर ऑलमोस्ट 80% आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा बघितला तर ऑलमोस्ट 85% आहे. मेकॅनिकलचं आमचं 100% झालेलं आहे. सिव्हिलचं पण आमचं 100% झालेलं आहे. आणि जे नामवंत कंपन्या आहेत, ज्या रेप्युटेड कंपन्या आहेत, त्या सगळ्या कंपन्याचे आपण इथे जॉब ड्राईव्ह ऑर्गनाईज करतो. जसं की TCS असेल, इन्फोसिस असेल, IBM असेल, या सगळ्या IT च्या कंपन्या आहेत. जर तुम्ही मेकॅनिकलमध्ये म्हटलात तर भारत फोर्ज आहे, जॉन डियर आहे, त्यानंतर कल्याणी टेक आहे, त्यानंतर इकडे इबल आहे, त्यानंतर JBL आहे, त्यानंतर तुमचं सिमन्स आहे. तर या सगळ्या कंपन्या आहेत आणि यांची एक स्टँडर्ड पोझिशन आहे, एक स्टँडर्ड मुलांना हायर करण्यासाठी एक पद्धत आहे. आणि या सगळ्या पद्धतीमध्ये आपण मुलांना फिट करतो आणि त्यांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे त्यांना एकच नाही तर आपण त्यांना अनेक जॉब ड्राईव्ह मध्ये ऑफर करतो आणि त्यांना शेवटी जॉब हा नक्कीच मिळतो. ओव्हरऑल बघितलं तर कॉलेजमध्ये प्लेसमेंट 80%च्या अबोव आहे. म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेणार असाल तर या कॉलेजला, तर या कॉलेजचा प्लेसमेंट रेट बघितला तर सर बोलताय की 80% रेशो आहे. म्हणजे तुम्ही जर कॉलेजला येऊन तुमचं 4 वर्ष जे एफर्ट मारले तर 100% तुम्हाला प्लेसमेंट कॉलेज देणार. हो सर, नक्कीच. तर तुम्ही ॲडमिशन घेण्याचं बघत असाल तर या कॉलेजला नक्की व्हिजिट करा. तिथे तुम्हाला ॲडमिशन भेटण्याचे चान्सेस 80% जास्त आहे. ओके. त्यानंतर सरला असा प्रश्न आहे की यावेळेस जर आपण बघितलं तर कॉलेजच्या जर IT मध्ये बघितलं तर IT मध्ये असं चाललं आहे की खूप कमी विद्यार्थी घेतात, त्याच्यामुळे मुलं कोरकडे वळत आहेत. तर तुमचा कसा असा आहे की कोरमध्ये जायला पाहिजे विद्यार्थ्यांनी की सॉफ्टवेअरमध्ये बघितलं पाहिजे? नाही, हा खूप चांगला क्वेश्चन आहे तुमचा. आता आपण ज्यावेळेस 12वी झाल्यानंतर मुलांनी कोरकडे जायचंय किंवा IT कडे जायचंय हा त्यांच्या आपण एक टेस्ट घेऊन ठरवतो, ठीक आहे. आज जॉब ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की IT चं रेसेशन आहे आणि AI आलेला आहे, AI मुळे कदाचित जॉबवर गदा आलेली आहे. तर असं बिलकुल नाहीये, कारण AI कोणी तयार केलं? AI ह्या माणसानेच तयार केलं, बरोबर आहे. AI टेक्नॉलॉजी ही माणसानेच तयार केली. तर जॉब त्या लोकांना नाहीये ज्यांना AI बद्दल नॉलेज नाहीये किंवा त्यांनी सध्या ज्या पद्धतीमध्ये स्वतःमध्ये अपग्रेडेशन केलं पाहिजे ती स्किल त्यांच्यामध्ये नाही, अशा लोकांवर जॉबचा गदा आहे. आणि जर तुम्ही कोर बद्दल जर म्हणाल तर आज आपण तुम्हाला सांगतो की इलेक्ट्रॉनिक्स असेल, इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल असेल किंवा सिव्हिल असेल, याच्यामध्ये प्रचंड जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. फक्त मुलांना ती स्किल घेता आली पाहिजे. आज प्रश्न असा आहे की इंडस्ट्रीवाले लोक म्हणतात की आम्हाला चांगली मुलं मिळत नाहीत आणि मुलं म्हणतायत की कंपनी मिळत नाही, जॉब मिळत नाहीये. तर हे कुठंतरी हे फाइंड आउट करून ह्याच्यातला जो गॅप आहे, म्हणजे मुलांना त्या पर्टिक्युलर कंपनीसाठी स्किलफुल झालं पाहिजे आणि त्यांना 100% जॉब मिळतो. ओके. म्हणजे तुम्ही जर स्किल असेल तुमच्यामध्ये आणि तुमचं शिकण्यामध्ये
जर आवड असेल तर तुम्हाला 100% जॉब लागण्याचे चान्सेस असतात. त्यासाठी तुम्ही AI मुळे कोणाचा जॉब जाणार नाही. म्हणजे तुम्ही जर AI शिकले तर 100% जॉब लागतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे सर, की AI मुळे मुलांचे जॉब जात आहे, तर मुलांनी असं काय शिकलं पाहिजे की त्यांना जॉब मिळण्यासाठी इझी सिंपल होऊन जाईल, समज त्यांनी लवकर जॉब मिळून जातील त्यांना. कोणते स्किल त्यांनी अपग्रेड केले पाहिजे स्वतःमध्ये? तुम्ही फार अत्यंत महत्वाचा क्वेश्चन विचारलेला आहे. कारण की बहुतांश मुलं काय करतात की आपला जे फायनल इयर आहे BA त्या वर्षामध्ये ते सगळ्या गोष्टी शिकण्याची तयारी करतात. आणि कसं असतं की त्यांना त्या शेवटच्या वर्षामध्ये त्यांचे प्रॅक्टिकल्स असतात, त्यांचे असाइनमेंट असतात, त्यांच्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाम असतात, त्यांच्या एनसेम असतात. याच्यामध्ये ते पूर्ण त्यांचा शेड्यूल हा बिझी असतो. आणि मग या सगळ्या गोष्टी सोबत जर त्यांना जर स्किल अप व्हायचं असेल तर याच्यासाठी त्यांना बिलकुल वेळ नाही. जर विद्यार्थ्यांना जर चांगला जॉब पाहिजे असेल तर त्यांनी फर्स्ट इयर झाल्यानंतर जेव्हाही ते SC म्हणजे सेकंड इयर मध्ये ऍडमिशन घेतील किंवा पदार्पण करतील, त्यांनी त्याच वर्षी स्वतःच्या स्किलवर काम केलं पाहिजे. कारण की काय की आपण आज बघतो की यायचा तर जमाना आहेच, परंतु आपल्याला एक स्पेसिफिक नॉलेज घेऊन जमणार नाही. कारण की काय की आपला प्रतिस्पर्धी कोण आहे, आपण ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जातो त्यावेळेस अनेक विद्यार्थी असतात आणि प्रत्येकामध्ये मल्टिपल स्किल असतात, बरोबर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी म्हणजे लास्ट इयरच्या आधी स्वतःमध्ये अनेक प्रकारच्या स्किल डेव्हलप केल्या पाहिजेत. त्यामध्ये प्रामुख्याने म्हटलं तर मुलांनी ऍप्टिट्यूडवर प्रामुख्याने फोकस केलं पाहिजे. कारण ऍप्टिट्यूड हा अत्यंत महत्वाचा आणि पहिली पायरी आपण असं म्हणतो. आता ऍप्टिट्यूड तर झालं. दुसरी गोष्ट अशी की मुलांना काय की मुलांमध्ये प्रचंड नॉलेज आहे. ठीक आहे, स्टुडंट आर एक्सलंट इन देअर पर्टिक्युलर कोर नॉलेज और कोर फॅकल्टी. पण काय होतं की त्यांना ते नॉलेज असून उपयोग नाही. ते नॉलेज आपल्याला इंटरव्ह्यूच्या वेळेस पुढे मांडता आलं पाहिजे. आपलं नॉलेज ते एक्सप्रेस करता आलं पाहिजे. आपलं जे समोरच्याला पटवून देता आलं पाहिजे, तेव्हा ते उपयोगी आहे. म्हणजेच काय झालं की ऍप्टिट्यूड नंतर दुसरी महत्वाची स्किल आहे कम्युनिकेशन स्किल, बरोबर आहे. आणि तिसरी आणि अत्यंत महत्वाची की जे तुम्ही हे सगळं जे नॉलेज घेतलेलं आहे ते तुम्ही किती वेळामध्ये कशा पद्धतीने प्रेझेंट करता हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. कारण की तुमच्याकडे नॉलेज आहे, तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल पण आहे, परंतु तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस जास्त वेळ दिला जात नाही. तर तेवढ्या पर्टिक्युलर वेळेमध्येच तुम्ही काय केलं पाहिजे, ते तुमचं नॉलेज प्रेझेंट केलं पाहिजे. ठीक आहे, तर या 3 जर गोष्टी असतील तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा किंवा तुम्ही कोणत्याही ब्रांचमध्ये असू द्या, मला 100% चांगला जॉब मिळेल. ओके. सरने आपल्याला तुमच्यासाठी सर्वात महत्वाच्या गोष्टी असतात त्या सर्व सांगितलेल्या आहे. या तुम्ही 3 गोष्टी जर तुमच्या जीवनात आणल्या, म्हणजे आचरणात आणल्या, तुम्ही 4 वर्षामध्ये या 3 गोष्टी जर शिकल्या तर नक्की जॉब लागण्याचे चान्सेस 100% आहे. ओके, थँक्यू सर. तर सर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की आपल्या कॉलेजमध्ये कसं असतं की मुलांना पर्सेंटाईल कमी येतात सीईटीमध्ये, त्यांच्यामध्ये पोटेन्शियल खूप असतं, पण सीईटीमध्ये पर्सेंटाईल कमी आल्यामुळे त्यांना जे टॉप कॉलेज असतं, जसं आपलं GSPM ताटवाडी कॉलेज आहे, मग त्यांना तिथं जाता येत नाही. जे टॉप ब्रांचेस असतात तिथे ॲडमिशन घेता येत नाही. मग ते काय करतात की आपल्या कॅम्पसमध्ये येऊन, नरेगाचा कॅम्पस आहे, जसं वाघोलीच कॅम्पस आहे आपला, अशा कॉलेजमध्ये काय करतात CS भेटतं त्यांना, IT भेटतं. मग अशा विद्यार्थ्यांसाठी काही अपॉर्च्युनिटी आहे की त्यांनी जर ते कॉलेज त्यांचं ड्रीम कॉलेज असलं तर त्यांना भेटलं नाही, ते उद्या समज 4th इयरला आल्यानंतर आपल्या कॅम्पसमधून त्यांच्या कॅम्पसमध्ये जाऊन तिथे प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये ते बसू शकतात का नाही, असा खूप विद्यार्थ्यांचा हा मेन क्वेश्चन असतो की सर मी ह्या कॉलेजला आहे पण तुमच्याच कॅम्पसमध्ये आहे. तर असं काही मुलांना आहे का अपॉर्च्युनिटी की ते तिथे जाऊन त्यांचं प्लेसमेंट भेटू शकतं त्यांना? खूप छान प्रश्न आहे तुमचा. कारण काही मुलांचं तुम्ही म्हटल्याप्रमाणे एखादं ड्रीम कॉलेज असतं, बरोबर आहे, परंतु पर्सेंटाईलमुळे त्यांना ते कॉलेज मिळत नाही. पण आपल्याकडे एक सगळ्यात ऍडेड बेनिफिट हा आहे की आपले एकूण 6 कॅम्पसेस आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपलं जे तातोडी जे आहे ते ऑटोनॉमस आहे. ठीक आहे, आणि ज्या मॅक्सिमम ज्या रेप्युटेड कंपन्या आहेत, मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, या तिथे सुरुवातीला अप्रोच करतात. आणि मग काय होतं की विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याला त्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं नाही. परंतु आपला सगळ्यात मोठा बेनिफिट हा आहे की आपले 6 कॅम्पसेस असल्यामुळे आपलं जी प्लेसमेंट जी प्रोसिजर आहे किंवा जी फॅसिलिटी आहे ते सेंट्रलाइज आहे. म्हणजे जो जॉब ड्राईव्ह, ज्या कंपनीचा जॉब ड्राईव्ह हा तातोडेमध्ये होणार आहे, म्हणजे आपलं जे राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च तिथे होणार आहे, तर त्या ठिकाणच्या जॉब ड्राईव्हचं जे इन्व्हिटेशन आहे किंवा तिथे जे होणाऱ्या त्यांनी अप्लाय करू शकतात आणि ते जॉब ड्राईव्ह अटेंड करू शकतात. तर फक्त तातोडेच नाही, तर आता उदाहरणार्थ जर माझ्या कॉलेजमध्ये जर एखादा ड्राईव्ह असेल तर आम्ही बाकीच्याही सगळ्या कॅम्पसला या ठिकाणी इन्व्हाइट करतो विद्यार्थ्यांना, जेणेकरून मुलांना मल्टिपल जॉब ड्राईव्ह देण्याची संधी मिळेल आणि त्यांना 100% कुठे ना कुठे ते प्लेस होतील.
मुलांसाठी मुद्दा असतो प्लेसमेंट. पण तुम्ही जर GSPM कॉलेजमध्ये जर कंपनी एखादी कमी आली, ती GSPM तातवडे कॉलेजला आली, तरी तुम्ही तिच्यासाठी एलिजिबल असतात. यालाच म्हणतात सेंट्रल प्लेसमेंट सेल. म्हणजे असं खूप कॉलेजला असं नसतं की तुम्ही दुसऱ्या कॉलेजला घेतलं त्यांच्या मेन कॅम्पसमध्ये जाऊ शकत नाही. पण GSPMचं असं नाही आहे. तुम्ही GSPMच्या कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये प्लेसमेंट सेल जाऊन बघू शकतात आणि तिथे एलिजिबल होता तुम्ही direct. अगदी बरोबर आहे. मला एक सांगायचं राहून गेलं की आता मागच्या 2 महिन्यापासून TCA ची जी प्रोसिजर सुरू होती, सुरुवातीला त्यांची NQT झाली. NQT झाल्यानंतर त्यांचं टेक्निकल राऊंड झाला. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की आमच्या GSPM ग्रुमचे आपण जे 0 डे म्हणतो की नाही, त्याच्यामध्ये एकूण 160 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. खूप मोठा आकडा आहे सर. हो, येस खरंच. खरं म्हणजे तुमचंही कौतुक करणं गरजेचं आहे, कारण की तुम्ही जे मुलगा आज कन्फ्युजन मध्ये आहे त्याला घरी बसून की आपण कुठं आणि काय केलं पाहिजे याची इत्यंभूत माहिती तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून देताय. त्यामुळे खरंच तुमचंही कौतुक केलं पाहिजे. Thank you, sir. आणि तुम्हाला भविष्यामध्ये हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर, तुम्ही एवढी माहिती दिल्याबद्दल. ही माहिती दिल्याबद्दल मुलांना नक्की फायदा होईल. त्यांनी GSPM का घेतलं पाहिजे त्यांना पूर्ण क्लिअर झालं पाहिजे, कारण की ते सेंट्रल प्लेसमेंट आहे हा सर्वात मेन मुद्दा असतो की मुलांना चांगल्या कॉलेजला जाण्याचं जे भाग्य नसतं त्यांना, ते लोअर कॉलेज जातात, पण प्लेसमेंटसाठी ते चांगल्या कॉलेजला जाऊ शकतात. ओके, थँक्यू.